अर्थागमो नित्यम अरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वश्यश्च पुत्रः अर्थकरीच विद्या षड्जीव लोकस्य सुखानी राजन। माणसाच्या सांसारिक सुखाचा विचार करताना फक्त 6 सुखांचा विचार मनुष्य आपल्या जीवनाच्या यशस्वीतेकरता करत असतो। 6 सुख मिळाली की त्याला त्याचा प्रपंच पूर्ण झाला असं वाटतं, आनंद वाटतो त्याला। अर्थागमो नित्यम, नेहमी आपल्याला संपत्ती मिळत राहणं हे प्रपंचातलं एक सुख आहे। नित्यम आरोगिताच, आपलं जीवन कायम निरोगी राहणं हे प्रपंचातलं एक सुख मानलं गेलं। प्रियाच्या भार्या, प्रेम करणारी पत्नी मिळणं हे प्रपंचातलं सुख मानलं गेलं। प्रिय वादिनीच, गोड बोलणारी पत्नी मिळणं हे प्रपंचातलं सुख मानलं गेलं। म्हणजे गोड बोलणारी आणि प्रेम करणारी या 2 वेगवेगळ्या स्त्रिया नाही आहेत। एका स्त्रियेमध्ये हे 2 गुण असणं, नाहीतर प्रत्येक गुणाकरता वेगळी बायको करा असं महाभारत बोलतं, असं नाहीये। एकाच बायकोचे हे 2 गुण आहेत, प्रियाच भार्या प्रियवादिनीच, वश्यश्च पुत्रः, आज्ञेत राहणारी संतती प्राप्त होणं प्रपंचातलं सुख मानलं गेलं। आणि अर्थकरीच विद्या, जी विद्या आपण शिकतो त्या विद्येने आपला उदरनिर्वाह चालवून देणं हे प्रपंचातली ही 6 सुख मानली जातात। याच्या व्यतिरिक्त प्रापंचिक सुख म्हणून विशेष काही सांगितलं जात नाही विदुरांच्या नियमानुसार।